नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे महाविद्यालयातून मी प्राध्यापक ढामाले एस.बी. सर्व विद्यार्थ्यांचे या एका नवीन भागामध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, या भागामध्ये आपण आपल्याला 20 मार्कासाठी असणारे जे प्रात्यक्षिक कार्य आहे त्या कार्यातील प्रात्यक्षिक क्रमांक 2 अभ्यासणार आहोत. प्रात्यक्षिकाचं नाव आहे विदा संघटन किंवा सांख्यिकीय माहिती संघटन. त्याला इंग्लिशमध्ये डेटा ऑर्गनायझेशन असंही म्हटलं जातं. सामान्यपणे शास्त्रांचे 2 प्रकार पडतात, एक नैसर्गिक शास्त्र आणि दुसरे सामाजिक शास्त्र. याच्यातील नैसर्गिक शास्त्रांचे नियम जे असतात ते स्थल आणि काळानुसार बदलत नाहीत, त्यामुळे प्रयोगशाळेमध्ये त्यांची तपासणी करता येते, पडताळणी करता येते. या उलट सामाजिक शास्त्र यातील नियम हे स्थल कालावधीनुसार बदलणारे असतात, परिणामी त्यांची प्रयोगशाळेमध्ये पडताळणी करता येत नाही. मग आता शास्त्र कोणतंही असो, सामाजिक असू द्या किंवा नैसर्गिक असू द्या, त्याच्यातील एखाद्या समस्येच्या निराकरणासाठी अथवा त्याच्यातील एखाद्या संशोधन कार्यासाठी माहितीचे संकलन केले जाते, प्रक्रिया केली जाते, विश्लेषण, निष्कर्ष किंवा अनुमान अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पायऱ्या पार पाडल्या जातात. कोणत्याही शास्त्रामध्ये नैसर्गिक असू द्या किंवा सामाजिक असू द्या, या शास्त्रामध्ये गोळा केलेली माहिती म्हणजेच विदा, ज्याला आपण डेटा असं म्हणतो, ही कच्च्या स्वरूपाची असते. शिवाय गोळा करण्यासाठी लागलेला जो कालावधी असतो तो कमी जास्त असतो. उदाहरणार्थ, हवामानशास्त्रामध्ये संशोधनासाठी जो डेटा गोळा केला जातो हा 35 ते 40 वर्षांचा असतो. म्हणून माहिती संकलित करून झाल्यावर ती माहिती परत तपासून घ्यावी लागते, तिचे निरीक्षण केले जाते, म्हणजेच माहितीचे अवलोकन करून तिची उपयोगिता तपासून पाहिली जाते. यालाच माहितीचे संघटन असे म्हणतात. विदा संघटन हे 2 प्रकारे केले जाते. 2 प्रकार आहेत त्याचे. पहिला आहे माहितीची सुस्पष्ट मांडणी करून दृष्टिक्षेपात तपासणी करणे. यामध्ये कमी काळात व कमी श्रमामध्ये माहितीचे आकलन होण्यासाठी आपण ती जी माहिती असते ती सुस्पष्ट पद्धतीने मांडतो, जेणेकरून एका दृष्टिक्षेपामध्ये तिची तपासणी करता येईल. किंवा दुसरी जी पद्धत आहे ती पद्धत आहे संख्याशास्त्राचा उपयोग करून निष्कर्ष काढणे. यामध्ये माहितीच्या संघटनासाठी आपल्याला पाहता येईल की सर्वात जास्त वापरली जाणारी ही पद्धत आहे. यामध्ये आपण मिळवलेल्या माहितीवर वेगवेगळ्या संख्याशास्त्रीय पद्धतींचा वापर करून प्रक्रिया करतो आणि त्यातून निष्कर्ष काढतो. विदा संघटनामध्ये संख्याशास्त्राचा वापर कसा करावा? या पद्धतीत सुरुवातीची प्रक्रिया म्हणजे माहितीची आपल्या गरजेनुसार तक्त्यात मांडणी करणे. ही मांडणी करताना वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळे चले वापरली जातात. म्हणजे इंग्रजीमधील जी चलं आहेत एक्स, वाय वगैरे ही वापरली जातात. भविष्यकाळामध्ये किंवा पुढे संख्याशास्त्रामधील वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत, ज्या प्रक्रिया आहेत, त्या करून माहितीवर जी प्रक्रिया केली जाते त्यावेळेला या घटकांऐवजी या चलांचा वापर केला जातो. आपल्या गरजेनुसार आणि हेतूनुसार माहिती तक्त्यामध्ये मांडली जाते, त्यामुळे हेतूनुसार तक्ते वेगवेगळे असू शकतात. उदाहरणार्थ, आपल्या वर्गातील 100 विद्यार्थ्यांची आपण गुणवत्तेच्या संदर्भात माहिती गोळा केली आहे. वेगवेगळे हेतू समोर ठेवून त्यांची तक्त्यात मांडणी खालीलप्रमाणे करता येईल. समजा माझा हेतू शाळेचा शेकडा निकाल काढायचा आहे. मग त्यामध्ये मी जी वर्गवारी करणार आहे, एकूण विद्यार्थी, पास झालेले विद्यार्थी, नापास झालेले विद्यार्थी. आता या ठिकाणी पहा 90 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 85 विद्यार्थी पास झालेत, 5 विद्यार्थी नापास झालेत. शेकडा निकाल हा 94.44% आहे. आता माझा हेतू जर शिक्षकांच्या किंवा शाळेच्या कामाचे मूल्यमापन करणे हा जर असेल तर आपण विद्यार्थ्यांची
पुढील वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी करतो. मग यामध्ये विद्यार्थी संख्या आणि वेगवेगळे गट तयार केले आहेत. मग पहा एकूण विद्यार्थी. मग आता वरील जो निकाल आहे तो मी खाली फक्त विश्लेषित स्वरूपामध्ये मांडलेला आहे, जेणेकरून मला मूल्यमापन करणं सोपं जाईल. एकूण विद्यार्थी 90, त्याच्यामध्ये नापास झालेले 5 वरती आपण पाहिलेले आहेत. 5 श्रेणीमधले विद्यार्थी जे आहेत ते 10 विद्यार्थी आहेत. द्वितीय श्रेणीमध्ये 20 विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीमध्ये 35, विशेष प्रावीण्य असणारे 12 आणि 90% जास्त गुण असणारे समजा 8 विद्यार्थी आहेत. तर अशी विश्लेषित माहिती जर असेल तर आपल्याला मूल्यमापन करणं जास्त सोपं जातं. अलीकडं वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीच्या संकलनासाठी संगणकाचा किंवा मोबाईलचा वापर केला जातो. आपला हेतू कोणता आहे त्या हेतूनुसार आपल्याला ही माहिती वर्गीकृत स्वरूपामध्ये मिळवता येते. उदाहरणार्थ जातनिहाय आकडेवारी, मुले मुली अशी आकडेवारी, पास नापास अशी आकडेवारी. म्हणजेच या ठिकाणी अलीकडं तंत्रज्ञानाचा वापर याच्यामध्ये जास्त प्रमाणात केला जातो. आपण पहिले जे प्रात्यक्षिक पाहिलेले आहे त्या प्रात्यक्षिकामध्ये आपण प्रत्यक्ष मोबाईलचा वापर अशा प्रकारच्या डेटा संकलनासाठी केलेला आहे. माहितीच्या प्रकारानुसार माहितीचे सुसंघटन. सुसंघटनामध्ये ज्यावेळी आपण वरीलप्रमाणे माहिती तक्त्यामध्ये भरत असतो त्यावेळी प्राप्त माहिती कोणत्या प्रकारची आहे हे देखील विचारात घेणे गरजेचे असते व त्यानुसारच विधेचे संघटन करता येते. उदाहरणार्थ माहितीचा आकार म्हणजेच डेटा जो आहे त्याची साईज केवढी आहे यानुसार विधा म्हणजेच माहिती 2 प्रकारे मांडता येते. याच्यातील पहिला जो प्रकार आहे तो आहे अवर्गीकृत माहिती किंवा विधा. ज्यावेळी गोळा केलेल्या सांख्यिकीय माहितीचा आकार हा खूपच लहान असतो, म्हणजेच निरीक्षण मूल्य ही खूप कमी असतात, अशावेळी माहितीचे वर्गीकरण करण्याची गरज नसते. अशावेळी माहितीची मांडणी अवर्गीकृत पद्धतीने केली जाते. उदाहरणार्थ एका घरातील सर्व 5 व्यक्तींच्या वयांची माहिती गोळा केली आहे. ती खालीलप्रमाणे मांडलेली आहे. खालीलप्रमाणे वर्गीकरण न केलेल्या विधेला किंवा माहितीला अवर्गीकृत विधा असे म्हणतात. आता पहा आपल्याला खाली व्यक्ती दिलेले आहेत आणि त्यांची नावं दिलेली आहेत अ, आ, इ, ई, उ आणि त्यांची वये दिलेली आहेत 65, 40, 36, 12, 8 याप्रमाणे. इथे कोणत्याही प्रकारे वर्गीकरण केलेलं नाही आहे. साध्या पद्धतीने माहिती फक्त व्यक्ती आणि तिचं वय याप्रमाणे मांडलेली आहे. अशा प्रकारचा विधा हा अवर्गीकृत विधा म्हणून ओळखला जातो. आकारानुसार विधेचा दुसरा जो प्रकार आहे तो आहे वर्गीकृत माहिती किंवा वर्गीकृत विधा. ज्यावेळी माहितीचा आकार हा जास्त मोठा असतो त्यावेळी ती निरीक्षण मूल्य वारंवार येतात, त्यांच्यात सातत्य आढळते. अशावेळी सांख्यिकीय माहिती ही गटात किंवा वर्गात वर्गीकृत करणे हे उपयुक्त ठरते. अशा माहिती वर्गीकृत माहिती म्हणून ओळखल्या जातात. उदाहरणार्थ आपल्या महाविद्यालयात पोहोचण्यासाठी विद्यार्थी वापरत असलेली जी वेगवेगळी वाहतुकीची साधने आहेत ती पुढीलप्रमाणे आहेत. आता याच्यामध्ये पहा वाहतूक साधन दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. मग एकूण विद्यार्थी किती आहेत 600 आहेत. त्यामध्ये पहा सायकलने येणारे 140, बसने येणारे 200, पायी येणारे 150, रेल्वेने येणारे 40 आणि इतर वेगवेगळ्या मार्गाने येणारे 70. अशाप्रमाणे मी वाहतूक साधनानुसार त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. अशा वर्गीकरण केलेल्या जो डेटा असतो जी माहिती असते त्याला वर्गीकृत विधा असं म्हटलं जातं. पुस्तकामध्ये आपल्याला काही उदाहरणे दिलेली आहेत. यामध्ये पहिलं जे उदाहरण आहे पहा ते अवर्गीकृत विधेचं उदाहरण आहे. त्यामध्ये त्यांनी व्यक्ती आणि त्यांचं उत्पन्न रुपयामध्ये दिलेलं आहे. आता व्यक्तींची संख्या कमी असल्यामुळे त्या ठिकाणी प्रत्यक्ष वर्गीकृत विधा जो आहे तो त्या ठिकाणी दिलेला नाही आहे, म्हणजेच मर्यादित संख्या असल्यामुळे तो अवर्गीकृत विधा स्वरूपात मांडलेला आहे. दुसऱ्या बाजूला दुसरं एक उदाहरण जे आलेले आहे ते उत्पन्नाची श्रेणी आणि श्रेणीवार लोकसंख्या याप्रमाणे आलेलं आहे, ज्याच्यामध्ये एकूण 100 कामगारांचं जे वेतन आहे ते वेतन दिलेलं आहे.
मग त्यामध्ये कामगारांची संख्या जास्त असल्यामुळे आपल्याला 0 ते 10,000पर्यंत, 10,001 ते 20,000पर्यंत, 20,001 ते 30,000पर्यंत, 30,001 ते 40,000पर्यंत आणि 40,000 किंवा त्यापेक्षा जास्त याप्रमाणे पगार असणाऱ्या व्यक्तींमध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. हा वर्गीकृत विधा आहे. अधिक माहितीसाठी आपल्याला अजून काही उदाहरण दिलेली आहेत. बाजारातून सामान आणण्यासाठी आईने एक यादी दिलेली आहे. आता याच्यामध्ये 2 याद्या आहेत. पहिली जी यादी आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष जी निरीक्षणं आहेत ती कमी आहेत, म्हणजेच सामान जे आहे ते कमी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी तो जो विधा आहे तो अवर्गीकृत स्वरूपात मांडलेला विधा पाहावयास मिळतो. म्हणजे अगदी थोडी निरीक्षण मूल्य असल्यामुळे आपल्याला तो विधा अवर्गीकृत स्वरूपात मांडलेला पाहावयास मिळतो. आता आईने दिलेली दुसरी यादी पहा, विधा संच 2. यामध्ये सामान जे आहे ते फार जास्त दिलेलं आहे, सामग्री जास्त आहे. त्यामुळे ज्या वेळेला असा विधा म्हणजेच सामग्री जास्त मोठी असते त्यावेळी तिचे योग्य संघटन करणे गरजेचे असते. आपण मोठ्या दुकानांमध्ये जातो, या मोठ्या दुकानांमध्ये कितीतरी वस्तू असतात, पण आपल्याला एखाद्या मॉलमध्ये गेल्यानंतर कोणतीही वस्तू आपल्याला पटकन सापडते. ती का सापडते? तर त्याचं कारण आहे त्याचं योग्य संघटन केलेलं असतं, म्हणजे त्यांची योग्य वर्गवारी केलेली असते. मग आता आपल्याला जो विधा संच 2 दिलेला आहे त्याचं आपण असंच काहीसं जर वर्गीकरण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला ते समजायला आणि वस्तू घ्यायला सोपं जाईल आणि सापडण्यासाठी सोपं जाईल. आता पहा, जसं मॉलमध्ये विभागणी केलेली असते त्याप्रमाणे आपण पहिल्यांदा या यादीमधली जी अन्नधान्य आहेत ती अन्नधान्य वेगळी करूया. मग त्यामध्ये पहा, अन्नधान्य त्यामध्ये कोणत्या प्रकारचं अन्नधान्य आहे, त्याची जात कोणती आहे आणि त्याचं माप किती आहे, याप्रमाणे आपण टेबल तयार केलेला आहे. पहा, तांदूळ घेतला. आता तांदूळ हे एक अन्नधान्य झालं. त्याच्यामध्ये त्याच्यात प्रजाती पहा, बासमती आहे, कोलम आहे, इंद्रायणी आहे. याप्रमाणे त्यांची पुढं आपण वर्गवारी माप जे आहे ते माप दिलेलं आहे. त्यानंतर आपण गहू घेतला आहे. गव्हाचे 2 प्रकार दिलेत, त्याच्या 2 जाती, त्यांची वजनं पुढं दिलेली आहेत. नंतर आपण ज्वारी घेतली, बाजरी घेतली. याप्रमाणे आपण अन्नधान्य जे आहेत त्याची वेगळा वर्ग केलेला आहे. आता दुसऱ्या याच्यामध्ये पहा, आपण डाळी घेतलेल्या आहेत. मग यामध्ये डाळीचा प्रकार आणि तिचं माप याप्रमाणे आपण 2 भाग पाडलेले आहेत. मग तूर, चणा, उडीद आणि मसूर याप्रमाणे डाळी घेतलेल्या आहेत आणि त्यांची मापं पुढे 2 किलो, 2 किलो, 1 किलो, 1 किलो याप्रमाणे आपण टेबल तयार केलेला आहे. आता यानंतर आपण त्याच्यातील कडधान्य जे आहेत ती वेगळी केलेली आहेत. मग कडधान्याचा प्रकार आणि त्या बाजूला त्याचं माप जे आहे ते आलेलं आहे. मग वाल, चवळी, मसूर, पांढरा वाटाणा, हिरवा वाटाणा, काळा वाटाणा याप्रमाणे आपण वेगळी केलेत. खालच्यामध्ये आपण मसाल्याचे पदार्थ घेतले, तेल घेतलेले आहे पहा शेजारी. त्याच्यामध्ये आपल्याला तेलाचा प्रकार आणि त्याचं माप पुढे घेतलेलं आहे. मग शेंगदाणा असू द्या, सोया तेल असू द्या, तिळाचे तेल असू द्या, खोबरेल तेल असू द्या, याप्रमाणे आपण तेल वेगळी केलेली आहेत. त्यानंतर आपण मसाल्याचे पदार्थ जे आहेत ते मसाल्याचे पदार्थ घेतलेले आहेत. मग मसाला कोणता आहे तो आणि त्याचं माप या पद्धतीने मग धणे, मिरे, लवंग याप्रमाणे घेतलेले आहेत. पुढे आपण साबण आणि इतर ज्या काही स्वच्छतेच्या ज्या जिन्स आहेत त्या घेतलेल्या आहेत. मग साबण, साबणाचा चुरा, साबणाचं द्रावण आणि त्यांची मापं याप्रमाणे घेतलेली आहेत. अशा प्रकारे जर आपण वर्गीकरण केलं तर सगळ्या वस्तू आलेल्या आहेत किंवा नाहीत हे आपल्याला कळतं आणि त्याबरोबरच आपल्याला मांडणी करणं सोपं जातं आणि विश्लेषण करणं सोपं जातं. आता वरील टेबलच्या खालीच आपल्याला क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे. त्यात सांगितलेले खालील सांख्यिकीय माहिती सुसंघटित करायची आहे. त्याच्यासाठी वर्गांतर 5 ठेवायचे आहे. त्यांनी आपल्याला आकडेवारी दिलेली आहे आणि ही आकडेवारी आपल्याला प्रत्यक्ष वर्गांतर घेऊन त्या स्वरूपात मांडायची आहे. सामान्यपणे याला वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये आपण वर्ग घेत असतो, म्हणून त्याला वर्गीकृत असं म्हणतात. मग आता या ठिकाणी ज्या वेळेला अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला सोडवायची असतात, वर्ग घ्यायचे असतात आणि दिलेला डेटा जो आहे तो त्या वर्गांच्या स्वरूपामध्ये मांडायचा असतो, त्यावेळेला काय करायचं तर दिलेली जी सांख्यिकी आकडेवारी आहे त्यातील उच्चतम मूल्य जे आहे ते उच्चतम मूल्य पाहायचं. आता आपल्याकडे उच्चतम मूल्य किती आहे पहा बरं, 38 आहे.
निश्चितम मूल्य किती आहे ते पहा. आता त्या ठिकाणी निश्चितम मूल्य आलेलं आहे 18. मग काय करायचं, उच्चतम मूल्यातून निश्चितम मर्यादा वजा करायची. आपल्याला उत्तर मिळेल 38 वजा 18 20 मिळालं. आता जे उत्तर मिळतं त्या मिळालेल्या उत्तराला 5ने भागायचं. आता 5ने का भागायचं तर त्याचं कारण सांगतो. सामान्यपणे असा अलिखित संकेत आहे की वर्गांची संख्या ही 4 ते 6च्या दरम्यान असावी. म्हणजे 4 तरी वर्ग असावेत, 5 तरी वर्ग असावेत किंवा 6 तरी वर्ग असावेत. मग त्याचा गुरुत्व मध्य म्हणून आपण काय करतो, 5 घेतो. मग आता दिलेल्या प्रत्यक्ष जो रेंज जी आहे म्हणजे आपली 20 रेंज आलेली आहे त्याला 5ने भागायचं. पहा 20 भागिले 5 बरोबर उत्तर मिळालं 4. याचा अर्थ आपण वर्ग घेताना त्या वर्गांमधलं अंतर जे आहे ते किती असलं पाहिजे, नॉर्मली 4 असलं पाहिजे. पण ज्या वेळेला आपल्याला पुढं प्रत्यक्ष त्या आकडेवारीवरती कॅल्क्युलेशन करायचं असतं, पुढं त्याच्यावरती प्रक्रिया करायची असते, त्यावेळेला प्रत्यक्ष हे जर वर्गांतर 2 त्यानंतर 5 10 50 100 1000 या पटीत जर असेल तर आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करणं सोपं जातं. आणि त्याचबरोबर त्या वर्गांतरानुसार प्रत्यक्ष आकडेवारी त्याच्यामध्ये टाकणं सोपं जातं. म्हणून वर्ग घेताना याप्रमाणे 2 5 असं वर्गांतर असणारे घ्यायचे आहेत. आणि म्हणूनच आपल्याला इथं प्रत्यक्ष आपलं उत्तर 4 आले तरीसुद्धा आपल्याला जे वर्गांतर ठेवायला सांगितलेलं आहे ते किती ठेवायला सांगितले, 5 ठेवायला सांगितले. आता वर्गांतर म्हणजे काय तर त्या ठिकाणी त्या वर्गाची उच्चतम आणि निश्चितम मर्यादा यांच्यामधला फरक असतो. आता पहा बरं आपल्या उदाहरणामध्ये पहा या ठिकाणी प्रत्यक्ष आपण घेतलेले वर्ग आहेत त्यानुसार आपण 15 ते 20 20 ते 25 25 ते 30 30 ते 35 35 ते 40 याप्रमाणे आपण वर्ग घेतलेले आहेत. मग आता जे आपण वर्ग घेतो ते वर्ग लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. वर्ग लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. आपल्या समोर जी दिसती आहे त्या पद्धतीला सलग वर्ग पद्धत, कंटिन्यूड क्लासेस असं म्हटलं जातं. आता कंटिन्यूड क्लासेस म्हणजे काय तर पहा 15 ते 20 20 ते 25 याप्रमाणे आहे. म्हणजे वरची जी 15 ते 20चा जो वर्ग आहे त्या वर्गाची जी उच्चतम मर्यादा आहे ती आहे 20 आणि खालचा जो वर्ग खालचा जो वर्ग आहे त्याची निश्चितम मर्यादा आहे 20. म्हणजे त्या ठिकाणी कंटिन्यूड झालेले आहेत म्हणून या पद्धतीला कंटिन्यूड वर्ग असं म्हटलं जातं. डिस्कनेक्ट होत नाही. म्हणजे यामध्ये आपल्याला जरी पॉईंटमधल्या संख्या असल्या म्हणजे 15.5 असले त्याच्यानंतर 20.7 असले तर ते कोणत्या वर्गामध्ये लिहायची सहसा हा प्रॉब्लेम येत नाही जेव्हा आपण असे वर्ग घेतो त्यावेळेला. आणि म्हणून ही जी पद्धत आहे याला कंटिन्यूड मेथड असं म्हटलं जातं. पण ह्या पद्धतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला जो प्रॉब्लेम निर्माण होतो तो प्रॉब्लेम जो आहे तो हा असा आहे की पहा आपला प्रत्यक्ष पहिला जो वर्ग आहे तो 15 ते 20चा आहे आणि दुसरा जो वर्ग आहे तो 20 ते 25चा आहे. मग पहिल्या वर्गाची शेवटची उच्चतम मर्यादा किती आहे पहा ती 20 आलेली आहे आणि दुसऱ्या वर्गाची उच्चतम मर्यादा किती आलेली आहे 20च आलेली आहे. मग 20चा समावेश कुठे करायचा असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळे मग बऱ्याच वेळेला चुका होतात. मग 20चा समावेश कुठं करायचा तर लक्षात ठेवा प्रत्येक वर्गामधील जी उच्चतम मर्यादा असते म्हणजे 15 ते 20ची उच्चतम मर्यादा 20 20 ते 25ची उच्चतम मर्यादा 25. मग प्रत्येक वर्गाची जी उच्चतम मर्यादा असते ती उच्चतम मर्यादा त्या वर्गामध्ये समाविष्ट केली जात नाही, ती खालच्या वर्गामध्ये म्हणजे 20चा समावेश 15 ते 20च्या गटामध्ये न करता 20 ते 25च्या गटामध्ये करायचा आहे. आणि म्हणूनच या पद्धतीमध्ये प्रत्यक्ष जो वर्ग आहे त्या वर्गाची जी उच्चतम मर्यादा असते ती त्या गटात समाविष्ट नसते. म्हणूनच या पद्धतीला एक्सक्लुझिव्ह मेथड असं म्हटलं जातं. संख्याशास्त्रामध्ये त्या ठिकाणी त्याला असमावेशक पद्धत असं म्हटलं जातं. त्याचं कारणच आहे का उच्चतम मर्यादा त्याच्यामध्ये समाविष्ट केली जात नाही. आता दुसरी जी पद्धत आहे ती आहे त्या ठिकाणी डिसकंटिन्यूड मेथड. आता ही जी मेथड आहे या मेथडमध्ये प्रत्यक्ष ज्यावेळेला वर्ग घेतले जातात ते वर्ग कंटिन्यूड नसतात. आता पहा त्या ठिकाणी हेच जे उदाहरण आहे ते जर मी डिसकंटिन्यूड मेथडने घ्यायचं म्हटलं तर मी काय करेल पहिला जो गट येईल तो 15 ते 19चा येईल, दुसरा जो येईल तो 20 ते 24चा येईल, तिसरा जो येईल ते 25 ते 29,
30 ते 34, 35 ते 39 याप्रमाणे. आता याच्यामध्ये फायदा काय होतो की प्रत्यक्ष मागाशी जसा 20चा प्रॉब्लेम निर्माण झाला होता तसा याच्यामध्ये 20चा प्रॉब्लेम निर्माण होणार नाही, कारण पहिला गट 19 पर्यंतच आहे आणि दुसरा गट 20 ते 24चा आहे, म्हणजे 20चा समावेश हा दुसऱ्या याच्यामध्येच होणार आहे. म्हणजे अशा ठिकाणी हा जो प्रॉब्लेम निर्माण होतो तो प्रॉब्लेम होत नाही. पण मग ह्या पद्धतीचा दोष जो आहे तो दोष असा आहे की समजा आपल्याला आकडेवारी पॉईंटमध्ये दिलेली असेल, म्हणजे समजा तुम्हाला दिलेलं आहे की 19.5. आता मग 19.5चा समावेश कुठं करायचा, कारण 15 ते 19चा वर्ग 19पर्यंतचा आहे आणि 20 ते 24चा वर्ग हा 20पासून सुरुवात होतो, म्हणजे 19.5चा समावेश कुठं करायचा हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून मग अशा वेळेला ही पद्धत उपयुक्त ठरत नाही. म्हणून मग जी पहिली आपण मेथड पाहिली ती सलग वर्ग पद्धत जी आहे ती यावेळेला उपयुक्त ठरते. फक्त यात एवढं लक्षात ठेवायचं का त्या वर्गाचं जे उच्चतम मूल्य असतं, उच्चतम मर्यादा जी असते ती त्या गटामध्ये समाविष्ट होत नाही आणि म्हणून तिला आपण एक्सक्लुझिव्ह मेथड म्हटलं होतं. आता ही जी पद्धत आहे आपल्यासमोर जो टेबल दिसतो त्यात 15 ते 19 आहे, याला इन्क्लुझिव्ह मेथड म्हटलं जातं. का बरं, तर 15 ते 19 गटामध्ये 15 आणि 19 दोन्हींचा पण समावेश होतो, म्हणून त्याला समावेशक म्हणजेच इन्क्लुझिव्ह मेथड असं म्हटलं जातं. तर आपण वापरताना कोणती मेथड वापरणार आहात ते आपल्यावरती अवलंबून आहे. फक्त दोन्ही मेथडपैकी जी पहिली मेथड आहे ती वापरताना ती उपयुक्त मेथड आहे. फक्त त्या मेथडमध्ये पहिल्या पद्धतीमध्ये प्रत्येक वर्गाची उच्चतम मर्यादा त्या वर्गात समाविष्ट नसते, ही सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. मग याप्रमाणे अभ्यास केल्यानंतर प्रत्यक्ष आपण ज्यावेळेला वर्ग घेतलेत आणि वर्गामध्ये प्रत्यक्ष ज्यावेळेला आपण निरीक्षण मूल्य नोंदवतो त्यावेळेला पहा, मग 15 ते 20च्या दरम्यान, म्हणजे आता 20 घ्यायचा नाही आहे, मग त्याच्यामध्ये 15 ते 20च्या दरम्यान आपल्याला 3 निरीक्षण मूल्य आलेली आहेत. 20 ते 25च्या दरम्यान 5 आलेली आहेत, 25 ते 30च्या दरम्यान 6 आलेली आहेत, 30 ते 35 4 आणि 35 ते 40 2 आलेली आहेत. आता त्यातीलच क्वेश्चन नंबर 3 पहा. एका भौगोलिक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या एका गटाला लागणाऱ्या वेळेची, आता सेकंदामध्ये दिलेलं आहे, ते आकडेवारी खाली दिलेली आहे. वर्गांतर 10चे अंतर घेऊन दिलेल्या माहितीचे वर्गीकरण करा. आता प्रत्यक्ष त्यांनी आपल्याला 10चे वर्गांतर घ्यायला सांगितलेले आहे. आता पहा, इकडं आपण 2 गट घेणार आहोत. एक वर्गांतर घेताना सांगितल्याप्रमाणे 10चा जर घेतला तर कालावधी सेकंदामध्ये आणि तिकडं विद्यार्थी संख्या किती आहे त्यानुसार, मग 0 ते 10 सेकंदामध्ये आपल्याला फक्त एकच विद्यार्थी जो आहे त्याचं उत्तर देण्यासाठी लागणारा कालावधी जो आहे तो 10 सेकंदाच्या आतमध्ये असणारा एकच विद्यार्थी आहे. 10 ते 20च्या दरम्यान आपल्याला 10 विद्यार्थी पाहायला मिळतात. 20 ते 30च्या दरम्यान 6 विद्यार्थी आलेले आहेत आणि 30 ते 40च्या दरम्यान आपल्याला 3 विद्यार्थी आलेले आहेत. तर याप्रमाणे जे वर्गीकरण करतो आपण या पद्धतीला आपण इथं सुद्धा कंटिन्यूड मेथड जी आहे म्हणजे सलग वर्ग पद्धत जी आहे ती घेतलेली आहे. आता पुढचं जे उदाहरण जे आहे यात एक परिच्छेद दिलेला आहे आणि तो परिच्छेद वाचून आपल्याला खाली जी सारणी दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे. एका गावात कोणाकडे किती हेक्टर जमीन आहे याची माहिती दिलेली आहे. आता गावात एकूण जी कुटुंब आहेत का ज्यांच्याकडे जमीन आहेत अशी कुटुंब किती आहेत, 2000 आहेत. आता एकूण कुटुंब 2000 ज्यांच्याकडे ही आकडेवारी उपलब्ध, ज्यांच्याकडे जमीन उपलब्ध आहे. आता त्यांच्यातील एकूण कुटुंब 2000पैकी त्यांच्यातील निम्म्या लोकांकडं 1 ते 3 हेक्टर या वर्गातली जमीन आहे. मग आता 2000चे निम्मे किती होतील, 1000 होतील. पहा, मग आपण पहिल्यांदा 1 ते 3 मध्ये किती घेतलेले आहेत, 1000 घेतलेले आहेत. आता पुढे 200 कुटुंब 3 ते 5 हेक्टर या प्रवर्गात येतात. मग आता खाली सुद्धा आपण पहा 3 ते 5 जो गट आहे त्याच्यात किती घेतलेले आहे, 200 घेतलेले आहेत. आता मग 1000 आणि हे 200 1200 झाले. उर्वरित कुटुंबापैकी 50% कुटुंबांची मालकी 5 ते 10 हेक्टर आहे. मग आता एकूण 1200 झालते, 2000मधून 1200 गेले, राहिले 800. 800चे 50% किती होतील, 400 होतील. म्हणून 5 ते 10 हेक्टरमध्ये किती उत्तर आले आपलं पहा, 400 आलेलं आहे. आणि 50% 10 ते 20 हेक्टर या वर्गात येतात. मग राहिलेला जो 50% आहे म्हणजेच परत त्याचे 400 ते दुसऱ्या याच्यामध्ये जातात.
आणि 20 हेक्टरपेक्षा जास्त जमीन ज्यांच्याकडे आहे असं कुटुंब नाही आहे, म्हणून त्याची आकडेवारी आपण वारंवारता 0 लिहिलेली आहे. आणि बेरीज केली तर आपली बरोबर 2000 बेरीज होते. मग अशा प्रकारे आपल्याला जो डेटा जो आहे तो या प्रकारे वर्गीकृत सारणीमध्ये काय करता येतो, मांडता येतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार. जर आवडला असेल तर त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या काही ज्या कमेंट्स असतील त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही मांडू शकता.